नंतर एक महत्त्वाची अपडेट आहे। भोंदू अशोक खरातला राहता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्याची रवानगी आता नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात केली जाते। शिर्डीतील जमीन गैरव्यवहार प्रकरणी खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। भोंदू अशोक खरात याला नाशिक जिल्ह्यात आणखीन काही गुन्हे खरातवरती दाखल असून त्याचा ताबा आता कोणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। भोंदू अशोक खरात याला शिर्डी पोलिसांना मिळालेली पोलीस कोठडी आज संपते आणि आज पुन्हा एकदा त्याला राहताच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। मी आता न्यायालयासमोर आहे आणि हेच ते न्यायालय आहे ज्या ठिकाणी आज हा जो भोंदू आहे याला हजर केलं जाणार आहे। 9 मे पर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळालेली होती। शिर्डीतील जो शेतकरी आहे त्याची जमीन आणि सावकारीच्या प्रकरणामध्ये हा भोंदू जो आहे तो गजाआड झालेला आहे। गेल्या 4 दिवसापासून त्याची कसून चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं सुरू आहे आणि 2-3 दिवसामध्ये त्याच्याकडनं अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न खरं तर पोलिसांनी केला, मात्र तो सहकार्य करत नसल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळतंय। आणि काल प्रभाकर गुंजाळ किंवा इतर जे साक्षीदार ज्यांनी साक्षीदार म्हणून या सगळ्या व्यवहारात केलेल्या होत्या यांची एकमेकांच्या समोर सगळी चौकशी करण्यात आली। त्यावेळी तो त्यांच्यावरती चिडल्याची देखील माहिती आहे। मुद्दामहून मला अडकवण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रकरणात केला जात असल्याचा आरोप जो आहे तो अशोक खरात करतोय। आणि दुसरीकडे कल्पना खरात जी आहे ती 31 मार्च पासून अजूनही फरार आहे। तिचा पत्ता देखील त्याला माहीत नसल्याचं त्याचं म्हणणं आहे। ती कुठे आहे, काय आहे हे देखील तो काही सांगत नाहीये। आज पुन्हा एकदा अशोक खरातला राहत्याच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल, त्यामुळं पुन्हा एकदा त्याला पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।